स्वागत करतोय. आज आम्ही ही विशेष पत्रकार परिषद घेवपाक कारण म्हटल्यार चतुर्थी नंतर येणाऱ्यो जिल्हा पंचायत निवडणुकी जरी साधारण डिसेंबर पर्यंत जरी जावपाच्यो जाल्यो जाल्यार तेची साधारण तयारी ही चवथीच्या पहिल्या आठवड्यापासून आमी सुरवात करपाचो तर प्रयत्न केलो. त्या दिसाच उलयता प्रेसाक ब्रीफ करतना हांवें म्हटलेलें की पेडणे डेमोक्रेटीक फ्रंट जेचे कन्व्हेनर आमचो एडवोकेट अमित सावंत आनी दुसरो कन्व्हेनर आमचो प्रशांत नाईक, दोगूय मांद्र्याचे फाटले सरपंच आनी विद्यमान पंचायत सदस्य यांच्या संकल्पनेसून तयार जाल्लो. आनी हांवें अशें म्हटलेलें की तेंच्यांनी डिक्लेअर केल्लें की ते येणारी जिल्हा पंचायत निवडणूक ही ह्या फ्रंटाचेर निवडणूक लडयतले म्हणून. सो माझे मत असलें की आमी गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आमी साधारण गोंयभर सगळे मतदारसंघ लडोवपाचो साधारण ह्या वेळार आमी प्रयत्न केला. हेच्या पयलीं केन्ना जिल्हा पंचायत निवडणूक ही गोवा फॉरवर्ड पक्षान केन्ना लडोवंक नासली. आनी ह्या वेळाचेर तो करत आसतना म्हाजेर जबाबदारी आसा ही उत्तर गोवा फॉरवर्डचो अध्यक्ष म्हणून. आनी तेका लागून उत्तर गोंय म्हणटना ज्या भागांचो नांव येता पेडणे तालुक्यांसून येता त्या पेडणे तालुक्यान जिल्हा पंचायत कॉन्स्टिट्युएन्सीज ह्यो 4 आसात. दोन साधारण ते आमच्या मांद्रे मतदारसंघाक पडटा आनी 2 ह्यो पेडणे मतदारसंघाक पडटा. आनी अशा वेळाचेर जेन्ना पेडणे डेमोक्रेटीक फ्रंटान जेन्ना डिक्लेअर केल्लें की आमी लडयतले निवडणूक जिल्हा पंचायत म्हणून, सो हांवें तेंचे कडेन दोगांय जे कन्व्हेनर आहा तेंचे कडेन हेंची गाठ घेवन तेंची भेट घेवन तेंचे कडेन विशय केल्लो की आमी एकत्र जर येयले आनी जसो आमी एक रिजनल पार्टी आमी एक रिजनलिस्टीक सगळे आमचे जे इश्यूज आसतात हे घेवन जेन्ना आमी येतात तेन्ना हांवें तेंचे कडेन एक विनंती केल्ली की तेंच्यांनी एक तर आमचे बरोबर समेट करून हे निवडणुकीक सामोरे वयचे म्हणून. सो हांवें प्रस्ताव तेंचे कडेन दिला. काळांतरान हो प्रस्ताव फुडें वचूं शकता कारण जरी आज तरी वातावरण दिसलें ना जिल्हा पंचायत निवडणुकीचें जाल्यार कशें आसता की एखादो तेची तयारी करप ह्या सदींच बरें आसता. आनी आमी खुबशे निवडणुकींचे अनुभव घेतले की शेवटच्या टप्प्यात येयल्या नंतर जर केल्या सगळें मेस जाता, किओस जाता, इच्छुक उमेदवारी वाडलेले असतात आनी त्याच्यामुळे प्रत्येकाची मनधरणी करप हें कठीण जाता. आनी तेका लागून आयज आमी अशें ठरयलां की आमी एकत्र येवन आमचे विचार प्रसार माध्यमांसून आमी आमचे मांडचे म्हणून. तेका लागून आज हांव दोगांय आमचे आसले जे पेडणे डेमोक्रेटीक फ्रंटाचे कन्व्हेनर आसा तांकां घेवन बसला. तेय आपले विशय मांडटले, तेंच्या मनान कितें आसा पळय तें. पण शक्यता आमी एकत्र वचून ही निवडणूक लडयतले आनी काळांतरान मागीर कशें कोण कॅन्डिडेट कितें आसतले हेची चांचपणी वगैरे करून जो विनींग कॅलिबर आसलेलो उमेदवार हो आमी 4 मतदारसंघात दितले. हे पेडणे तालुक्या पुरते आसतले. नमस्कार. आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या बरोबर आमचे मित्र आणि गोवा फॉरवर्डचे जे नॉर्थ गोवा प्रेसिडेंट दीपक कलंगूटकर, तसेच पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट हेचे म्हजे सहकारी ॲडवोकेट अमित सावंत. आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्साक तुमकां जे मुख्य जे कितें विशय आसा तो आमच्या दीपक बाबान सांगलेले आसा. सो हांव एक प्रामुख्यान एक सांगूंक सोदता की जेन्ना पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट जो आमी ही चळवळ राबयली तेच्या फाटल्यान उद्देश जो आमी तुमकां जेन्ना आमची सुरवातीक जेन्ना आमी प्रेस माध्यमांसून तुमकां सगळें सांगलेलें आहा की कित्याक लागून आमी करता पळय तें. सो तो एक परतून एकदा रिपिटेशन करपाक सोदता हांव की जेन्ना पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट जेन्ना एक अनाउन्समेंट केल्ली तेन्ना हेच्या फाटल्यान जायते सपोर्टर्स आसात आनी खूब एक बरे पेडणे तालुक्यांतले एक जे सोशल वर्कर आसात आनी एक्स म्हणटात तशे पंच आसात, सरपंच आसात आनी जायते पॉलिटिशियन्स आसात. सो हेंची सुद्दां एक रिक्वेस्ट आसली की कोणी तरी फुडाकार घेवन पेडणे तालुक्याक लागून कितें तरी करचें. एक पेडणे तालुक्यांतले कोण तरी एक फुडाकार घेवन एक आयज एक झेडपी इलेक्शन आसा आनी ह्या झेडपी इलेक्शनाक म्हाका दिसता पेडणे तालुक्यान 4 हे कॅन्डिडेट उमेदवार आसतले आनी एक आमी त्या प्रेस माध्यमांसून आमी एक अनाउन्सूय केल्ले की आमी 4 हे कॅन्डिडेट घालतले म्हणून. आनी त्याच्या बरोबर आमी अशेंय अनाउन्स केल्लें की खंयचोय जो राजकीय पक्ष आसा जो रिजनल पार्टी आसूं किंवा जो नॅशनल तांच्यांनी तांकां जर सपोर्ट करपाक जाय जाल्यार तेंच्यांनी अवश्य आमचे पर्यंत कॉन्टॅक्ट करचो
आणि मागीर बसून कितें आहा ते विशय जातले. सो आयज प्रामुख्यान आनी पयलो जो म्हणटात पळय तसो जे आमची एक बैठक जाली जे गोवा फॉरवर्डीचे जे नॉर्थ गोवा प्रेसिडेंट आमचे दिपक कलंगूट हेंचे कडेन त्यांचे जे विचार आसात जे गोवा फॉरवर्ड पार्टीचे तेंचे विचार आसात ते आमचे खंय तरी पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट जे आमी दोगूय आसा हांगासर आमच्या फाटल्यान आनीकूय आसात एक विचार आमचे मेळटात की आमचे जे मेन उद्देश कितें आसा की एक झेडपी मेंबर जेन्ना एक निवडून येता तेचें कार्य कितें आसता. सो आमी कोणाचेर टिका करिना. पेडणे तालुक्यान असे आमचे झेडपी मेंबर्स आसात. जेन्ना मांद्रे पंचायतीन आमी एक पंचायत लेवलीचेर जेन्ना पंच म्हणून निवडून येयले तेन्ना आमचे अमित बापूय सरपंच आसले, हांवूय सरपंच जालो. सो त्या टायमार एज अ सरपंच म्हणून कितें आसूंक जाय हे गांवांत आमी प्रत्यक्ष रित्यान जी लोकांची ग्रासरूट लेवलार वचून कामां करून म्हाका दिसता एक मोठ्या संख्येन एक दाखोवन दिले की एक सरपंच म्हणून कसो आसता आनी कितें कामां करता. एक ज्वलंत एक उदाहरण आमी जायती हांगासर एक आमच्या मांद्रे विलेजीन पलीकडे सुद्दां वचपाक जर जाय जाल्यार सरावंडींग जे गांव आसा त्या गांवांनी सुद्दां वचून आमी आमचे कार्य केल्ले आसा. सो आयज आमकां जो दुसरो जे पंचायत जाल्या बरोबर एक झेडपी आसता. सो झेडपी एक मेंबर कितें करूं शकता तेच्या कडेन कितें पावर्स आसता पेडणेकारांक लागून लोकलांक लागून तो कसो फुडें सरूं शकता. सो आमकां जेन्ना आमी हे सगळे गोश्टी आमी पाहणी केली जे आमचे चार पंच आतां चारूय जे झेडपी कॅन्डिडेट आसात ते मे बी आपल्या पर्यंत ते आपल्या पुरती जेन्ना काम बरें करता पूण आमकां एक्सपेक्टेशन चड आसता. सो ते एक्सपेक्टेशन जर चड करतले वाडयतले जाल्यार एक आमकां एक स्वताहून फुडाकार घेवचे पडटले आनी आमकां एक झेडपी जो असो उमेदवार आसतलो जो निवडून येयल्या बरोबर लोकांची जी कामां आसा जो झेडपी जो कितें फंड येता जे झेडपीच्या मार्फत कितें कामां करूं शकता ते एक आमकां एक दाखोवपाक जाय आसलें आमच्या पेडणेच्या जनतेक. सो त्या